मित्रांनो, आज आपला डिस्कशन आहे व्हिडिओचं ह्या मेन पॉइंट आहे की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी। भरपूर लोक मला भेटतात आणि विचारतात, सर मी शेअर मार्केटमध्ये फ्रेशर आहे, मला अगदी शून्य नॉलेज आहे, मी एकदम शेअर मार्केटमध्ये झिरो आहे, मी शेअर मार्केटमध्ये कसं स्टार्ट करू। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर मला सांगायचं आहे की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला शेअर मार्केटचं थोडंफार अगोदर बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। कारण कुठलाही बिझनेस जर आपल्याला सुरू करायचा म्हटलं तर त्याच्या काही बेसिक गोष्टी आपल्याला अगोदर थोड्याफार तरी माहिती असणं, शिकून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। तर शेअर मार्केटचं थोडंफार बेसिक नॉलेज घेण्यासाठी तुम्ही शेअर मार्केटची वेगवेगळी पुस्तकं वाचू शकता किंवा YouTube वरती शेअर मार्केटचे चांगले चांगले चॅनल आहेत, तर YouTubeच्या चॅनलच्या माध्यमातूनही देखील तुम्ही शेअर मार्केटची माहिती घेऊ शकता। किंवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर शेअर मार्केटचे प्रोफेशनल ट्रेडिंग बाजारामध्ये चांगले चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत मित्रांनो, तर तुम्ही शेअर मार्केटचं ट्रेनिंग घेऊन सुद्धा शेअर मार्केट स्टार्ट करू शकता। तर सांगायचा मुद्दा असा की सुरुवात करण्याची पहिली स्टेप म्हणजे थोडंसं शेअर मार्केटचं सुरुवातीला वेगवेगळ्या माध्यमातून बेसिक नॉलेज घ्या। शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्याची मित्रांनो दुसरी स्टेप अशी की शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला स्टार्ट करायचं तर सगळ्यात अगोदर आपलं शेअर मार्केटमध्ये आपल्याला प्रोफाइल ठरवायचं आहे। प्रोफाइल म्हणजे काय की आता मी सध्या काय करतोय, माझं प्रोफेशन काय आहे, मी जर जॉब करतोय, बिझनेस करतोय, मी हाऊसवाईफ आहे, मी स्टुडंट आहे, मी रिटायर पर्सन आहे, मी बिझनेस पर्सन आहे, तर माझं दिवसाचं शेड्यूल कसं असतं, मला शेअर मार्केटमधून नेमकं पाहिजे काय, मला शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म थोडी थोडी करून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे की मला शॉर्ट टर्म मध्ये दर महिन्याला इन्कम मिळण्यासाठी मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपला पर्पस ठरवून घ्यायचा आहे की मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनायचंय मला, की मला शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचंय, की मला शेअर मार्केटमधून दोन्ही गोष्टी करायच्या, मला ट्रेडिंग पण करायचंय आणि इन्व्हेस्टमेंट करायचंय। हे गोष्ट अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रोफाइल तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे मित्रांनो। तर तुमचं एकदा प्रोफाइल क्लिअर झालं मित्रांनो तर तुम्हाला तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचंय। कारण जसं आपल्याला बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटची गरज असते, तसं आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते मित्रांनो। तर डीमॅट अकाउंट तुम्हाला ओपन करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकता। तर डीमॅट अकाउंट ही तिसरी स्टेप आहे आपली की शेअर मार्केटमध्ये आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करून आपल्याला शेअर मार्केटमध्ये स्टार्ट करायचे। फॉर एक्झाम्पल जर आपण ठरवलं की आपल्याला शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनायचंय तर लॉंग टर्म मध्ये आपण दर महिन्याला थोडे थोडे शेअर्स घेऊ शकतो। जसे आपण घरामध्ये वस्तू वापरतो, घरामध्ये सकाळी आपण उठल्यानंतर कोलगेटने दात घासतो, कोलगेटचे शेअर घेतले, ज्या साबणाने आपण आंघोळ करतो ते हिंदुस्थानी लिव्हरचे शेअर घेतले, घरामध्ये जो फॅन वापरतो त्या बजाजचे शेअर्स घेतले, आपण जी गाडी वापरतो समजा हिरो मोटोकॉर्प असेल, मारुती असेल, मारुतीचे शेअर घेतले, ज्या बाटाचे शूज घालतो बाटाचे शेअर घेतले, रेमंडचे कपडे वापरतो रेमंडचे शेअर्स घेतले, ज्या बँकेमध्ये आपण कार्ड स्वॅप करतो एचडीएफसी बँकेचे शेअर घेतले, जिथं तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचे शेअर घेतले, ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतो। सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, सुरुवातीला थोडा कॉन्फिडन्स येण्यासाठी ज्या कंपनी आपल्याला माहिती आहे, ज्या वस्तू आपण घरामध्ये वापरतोय त्या कंपन्यांचे शेअर्स घेतले तरी हरकत नाही। तर थोडी थोडी करून आपण दर महिन्याला सुरुवातीला लॉंग टर्म साठी आपण शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। दुसरी गोष्ट, जर आपण ठरवलं की आपल्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडर बनायचं मित्रांनो, की मला दर महिन्याला शॉर्ट टर्म मध्ये इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करून जर मला दर महिन्याला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचं असेल मित्रांनो, तर ट्रेडिंग करायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला शेअर मार्केटचं प्रोफेशनल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। कारण ट्रेडिंग मध्ये आपल्याला एक्झॅक्ट एंट्री कुठं करायची, एक्झॅक्ट एक्झिट कुठं करायचं, स्टॉप लॉस किती, टार्गेट किती, याचं प्रोफेशनल नॉलेज आणि आपल्याकडे स्ट्रॅटेजी असणं खूप गरजेचं आहे। नाहीतर आपण शेअर मार्केट ट्रेडिंग मधून आपण पैसे कमवू शकत नाही मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्धवट नॉलेज मध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करू नका। सुरुवातीला लॉंग टर्म मध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करा, प्रॉपर प्रोफेशनल शेअर मार्केटचं नॉलेज घ्या, स्ट्रॅटेजी बनवा, एक्झिट कुठं एंट्री कुठं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रॉपर टेक्निकल नॉलेज पाहिजे, तरच आपण ट्रेडिंग मध्ये आपण चांगला पैसा कमवू शकतो। नाहीतर ट्रेडिंग मध्ये लोक इकडचं ऐकून युट्यूब पाहून तिकडचं ऐकून अर्धवट नॉलेजने काम करतात आणि खूप सारे ट्रेडर 95% ट्रेडर शेअर मार्केटमध्ये लॉस मध्ये जातात। म्हणून सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्हाला ऍज अ तुमचं प्रोफाइल जर तुम्हाला ट्रेडिंग बनवायचं असेल तर ट्रेडिंग साठी थोडंसं प्रोफेशनल नॉलेज घ्या आणि मग स्टार्ट करा। तर मित्रांनो, जर नवीन लोकांना सुरुवात करण्याची मी तुम्हाला मेन 3 स्टेप सांगितल्या, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून थोडंसं शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं प्रोफाइल ठरवा अगदी की मला ट्रेडर व्हायचंय की इन्व्हेस्टर व्हायचंय, की मला दोन्ही गोष्टी करायच्या। त्याच्यानंतर थोडं थोडं ट्रेडिंग स्टार्ट करा, डीमॅट अकाउंट ओपन करा, सुरुवातीला 2000 5000 10,000 अशी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करून ट्रेडिंग स्टार्ट करा। त्याच्यामध्ये थोडा वेळ जाऊ द्या, थोडं शिकून घ्या आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला, तुमची एकदा स्ट्रॅटेजी सेट झाली की तुम्ही मोठ्या लेवलला सुद्धा ट्रेडिंग करून शेअर मार्केटमधून चांगला तुम्ही प्रॉफिट कमवू शकता। मित्रांनो, शेअर मार्केटचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन नवीन नॉलेज घेण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रोफेशनल कोर्स करायचा असेल तर आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा 2 महिन्याचा ऑनलाइन प्लस ऑफलाइन क्लासरूम ट्रेनिंग असा आपला कोर्स आहे मित्रांनो। तर तो कोर्सची माहिती घेण्यासाठी तुम्ही 70 57 10 10 10 या नंबरवरती व्हॉट्सअप वरती तुमचं नाव आणि सिटी मेसेज करा। व्हॉट्सअप वरती तुम्ही तुमचं नाव आणि सिटी मेसेज केली की तुम्हाला 70 57 10 10 10 या नंबरवरून
ऑटोमॅटिक सिस्टीम जनरेटेड तुम्हाला कोर्स विषयी तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांनी हा नंबर लगेच मोबाईल मध्ये सेव्ह करा, 7057 10 10 10, आणि व्हॉट्सअप वर तुमचं नाव आणि सिटी टाइप करून टाका.